कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे। शनिवारी अंबरनाथच्या खेर विभागातील हेरंब मंदिराला भेट दिली। यावेळी मंदिराचे अध्यक्ष अभय सोमन यांनी त्यांचे स्वागत केले। कल्याण मतदारसंघात गेल्या 10 वर्षात झालेल्या विकास कामांमुळे निवडणुकीला उभे राहण्याची कुणाची हिंमत झाली नाही। मतदारसंघातील नागरिक विकास कामे आणि महायुतीच्या पाठीशी उभे आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी सर्वजण काम करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले। सोबतच कल्याण मतदारसंघात महायुतीमध्ये चांगले वातावरण आहे। वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करत नाही आणि करत असल्यास वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी असे प्रतिपादन शिंदे यांनी केले। अशा या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील, मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते, पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे आहे त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे की अशा प्रकारे जे आहे ह्या युतीचं वातावरण जे आहे या मतदारसंघामध्ये खूप चांगलं आहे। डेव्हलपमेंट झाल्यामुळे जे आहे लोकांमध्ये चांगलं वातावरण या ठिकाणी आहे। लोकांना जिथे जिथे मी भेटतोय तिथे तिथे जे आहे लोक खूप स्वयंस्फूर्तीने उत्साहाने जे आहे त्या प्रचारामध्ये जे आहे ते सहभाग घेत आहेत आणि ह्यावेळी एक वेगळा विश्वविक्रम जे आहे त्या ठिकाणी रचण्याचं जे आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे। या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने जे आहे ते त्यांना या ठिकाणचा महायुतीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये कुठल्या आपल्या अजेंड्यासाठी, पर्सनल अजेंडासाठी या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरती लक्ष देण्याचं काम देखील वरिष्ठ भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं आहे। मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी मला वाटतं आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेलेल्या असतील आणि सगळ्यांनी जे आहे या युतीचं वातावरण खराब झालं नाही पाहिजे याची दक्षता जी आहे ती या ठिकाणी घेतली पाहिजे। आपल्या सगळ्यांना मिळून पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व जे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब करतायत त्यांना पुन्हा एकदा जे आहे हे त्या ठिकाणी प्रधानमंत्री आपल्याला बनवायचं आहे आणि देशाचा विकासाचा ग्राफ जो आहे अजून आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर या ठिकाणी आहे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जे आहे हे भान ठेवून काम करणं गरजेचं आहे। आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यासारख्यांची नावे कल्याणमधून चर्चेत होती। मग ही नावे गेली कुठे असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला। तसेच त्यांची भूमिका पहिल्यापासून तुम लढो हम कपडा संभालते है असा टोला सुद्धा लगावलाय। यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, परशुराम उगले, अप्पा कुलकर्णी, उज्ज्वला कबरे, निखिल चौधरी, विजय पाटील, मंदिराचे पदाधिकारी रत्नाकर चांसकर, निलेश पाताडे उपस्थित होते। अरे त्या ठिकाणी जे मोठे मोठे वल्गना करत होते, वाघ फिरत होते या ठिकाणी की आम्ही लढू, इथून कोणी कोणी नावं घेतली, कुठल्या कुठल्या नेत्यांची नावं होती या ठिकाणी। आदित्य ठाकरे गेले कुठे, वरुण सरदेसाई गेले कुठे, अजून कोण कोण नेते होते या ठिकाणी की आम्ही लढू या ठिकाणी। अरे ह्यांचं धोरण असं आहे की या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी कामं झालेली आहेत ही कामं पाहून जी आहे त्यांची कोणाची हिंमत जी आहे कल्याण लोकसभेमध्ये उभं राहण्याची झाली नाही, म्हणून एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या ठिकाणी जे आहे की तुम लढो हम कपडा संभालते असं ह्यांचं धोरण जे आहे गेल्या अनेक वर्षापासून आहे। ह्यांच्यात हिंमत होती तर ह्यांनी उभं राहायला पाहिजे होते। या ठिकाणी मोठ्या मोठ्या वल्गना करून झाल्या, पण त्यांना माहिती आहे या कल्याण लोकसभेची जनता जी आहे ती महायुतीच्या पाठीशी आहे, महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आहे, विकासाच्या पाठीशी आहे। जे विकासाचं राजकारण गेले 10 वर्ष आम्ही या ठिकाणी केलं त्या आधारावरती आम्ही जे आहे हे या ठिकाणी जे आहे हे मतदान मागण्यासाठी लोकांकडे जातो आणि लोक जे आहेत हे यावेळेस रेकॉर्ड तोड मतांनी जे आहे हे या ठिकाणी महायुतीचा उमेदवार जे आहे ते त्या ठिकाणी जिंकून देतील हा पूर्ण ठाम विश्वास जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।